अहिल्यानगरचा माजी महापौर की मिस्टर इंडिया? माजी महापौर अभिषेक कळमकरवर बलात्काराचा आणखी एक गुन्हा दाखल. अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष आणि माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. एका महिलेच्या अत्याचारापाठोपाठ आता अजून एका तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अभिषेक कळमकर प्रचारासाठी जात असत. याच दरम्यान पीडित महिलेशी त्यांची ओळख झाली होती. याच ओळखीचा गैरफायदा घेत नोकरी लावून देण्याचे प्रलोभन दाखवून कळमकर यांनी पीडितेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. याआधीही MIDC पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल असताना आता भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्येच अत्याचाराचा नवा गुन्हा नोंदवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे जिल्हा व सत्र न्यायालयाने कळमकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला असून त्यांना तात्काळ अटक करण्याचे कडक आदेश पोलिसांना दिले आहेत. इतके गंभीर गुन्हे दाखल होऊन आणि न्यायालयाने स्टँडिंग वॉरंट काढूनही आरोपी अभिषेक कळमकर अद्याप मोकाट कसा, असा संतप्त सवाल आता नगरकरांना पडला आहे. पीडित महिलेला न्याय कधी मिळणार आणि फरार माजी महापौराच्या मुसक्या पोलीस कधी आवळणार, याकडे आता संपूर्ण नगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.